ते 100 बौद्धिक प्रश्नांची उत्तरं काव्यात्मक शैलीत देतात। शतावधानी डॉक्टर आर गणेश, पद्मभूषण 2026। अवधान भारताची एक शास्त्रीय कला असून यामध्ये उत्स्फूर्त काव्य रचनांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या काव्यात्मक आव्हानांचा सामना केला जातो। बहुकार्यशीलता आणि चौकटी बाहेरचा विचार, तोही कोणत्याही साधनांशिवाय। ह्यात कलाकाराची सर्जनशीलता आणि विद्वत्तेची कठोर परीक्षा असते। आशु काव्य रचनेचा पहिला विषय आहे निसर्गावर अवधान। हा खूप सुंदर विषय आहे। मी द्रुत विलंबित छंदामध्ये काव्य रचणार आहे। जेव्हा भगवान विष्णू ध्यानस्थ असतात आणि त्यांची पत्नी सुंदर आणि सुशील लक्ष्मी प्रश्न विचारते, 8 रूपात अष्टलक्ष्मी म्हणून कविता विलक्षण कलेच्या माध्यमातून आकारास येते। 1962 साली कोलारमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या लहानग्या गणेशनं भारतीय ग्रंथांचा अभ्यास सुरू केला आणि आई वडिलांच्या प्रोत्साहनानं नाटकांमध्ये भाग घेतला। यामुळे लहान वयातच त्याच्यात जिज्ञासा आणि कल्पनाशक्ती वाढली आणि पुढे ते प्रसिद्ध झाले। वयाच्या 19व्या वर्षी त्यांच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली। त्यांनी चामराजपेठमध्ये एका तेलुगू विद्वानाला संस्कृत अवधान सादर करताना पाहिलं। ते थक्क झाले, हेच कन्नडमध्ये का करू शकत नाही? आणि त्या क्षणी त्यांनी मनातल्या मनात काव्य रचना करायला सुरुवात केली। कार्यक्रम संपल्यावर विद्वानांनी त्यांच्या कविता ऐकल्या आणि ते थक्क झाले आणि अशा प्रकारे त्यांनी आपलं पहिलं अवधान सादर केलं। एका विस्मृतीत गेलेल्या कलाप्रकाराला पुनरुज्जीवित करण्याच्या दिशेनं हे त्यांचं पहिलं पाऊल होतं। माझे मार्गदर्शक आणि गुरु दिवंगत लंका कृष्णमूर्ती यांचा असा विश्वास होता की भारतीय संस्कृती, कला आणि साहित्यास या प्रभावी कला प्रकाराच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवता येईल। त्यांनी एकट्यानं एखाद्या सैन्याप्रमाणे कर्नाटकभर दौरा करून लोकांना अवधान शिकवलं, आयोजन आणि कार्यक्रम केले। राज्याचे एकमेव शतावधानी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या त्यांना अवधानावरील कार्यासाठी डीलिट पदवी प्रदान करण्यात आली। डॉक्टर आर गणेश यांनी कला सादर करण्याच्या क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिलं आहे। त्यांना 18 भाषांचं ज्ञान असून त्यांनी 70हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत। डॉक्टर आर गणेश यांना एक शाश्वत रचनाकार म्हणून सदैव ओळखलं जाईल। भारतीय संस्कृती आणि वारशातील त्यांचं योगदान येणाऱ्या पिढ्यांसाठी कायम स्मरणात राहील। या देशाला 7000 वर्षांहून अधिक काळाचा अत्यंत समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलाय। देशाचं साहित्य, कला आणि विलक्षण जीवनशैलीच्या माध्यमातून मला त्याची प्रचंड खोली समजली आहे। त्यामुळे या देशाचा प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे, जो तर्काधिष्ठित आणि सन्मानाने उभा आहे। शतावधानी डॉक्टर आर गणेश, पद्मभूषण 2026। कोटी कोटी नमस्कार।